तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक GS वानखडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक राजीव देवकर तसेच मंचावर प्राध्यापक ऋषिकेश कांडेलकर, प्राध्यापक रामेश्वर सायखेडे यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण, पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सोबतच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुद्धा अभिवादन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक राजीव देवकर यांनी केले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात स्त्री शिक्षण या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या वक्तृत्व स्पर्धेमध्ये 11 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवित सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या कार्याची महती सांगितली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद, समाधान निलजे, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक गणेश जोशी यांनी केले। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। आहे ते सावित्रीबाईंनी शिकवले अशातून थोडक्यात त्यांचे कार्य स्पष्ट होते। कन्या क्रांती ज्योती सावित्री फुले, त्यांनी स्त्री शिक्षण फुले केले, त्यांनी स्त्री शिक्षण फुले केले। मुलींसाठी त्यांनी काढली पहिली शाळा, निवडाला पुणे येथील भिडेचा वाडा। सनातनी विरोधक झाले, त्यांनी स्त्री शिक्षण फुले केले, त्यांनी स्त्री शिक्षण फुले केले। विधवा महिलेचे बाळंतपण केले, यशवंत मुलाला दत्तक घेतले, शिकवूनी डॉक्टर केले, त्यांनी स्त्री शिक्षण फुले केले, त्यांनी स्त्री शिक्षण फुले केले। सोडीला नाही हट्ट स्त्री शिक्षणाचा, होता भडीमार शेणानी शिव्यांचा। एवढे कष्ट सावित्रीने सहिले, त्यांनी स्त्री शिक्षण फुले केले, त्यांनी स्त्री शिक्षण फुले केले। स्त्री शिक्षणा